दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मौजे गोळेगाव येथून पाणलोट यात्रेचा शुभारंभ होणार आहे। सदर पाणलोट यात्रेसाठी सर्व जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। माझी या निमित्ताने आपणा सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणही या पाणलोट यात्रेमध्ये सहभागी व्हावं। या पाणलोट यात्रेचा जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा अशी आहे। सकाळी 11 वाजता मान्यवरांचं आगमन होणार आहे। आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते आपण एका शेततळ्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत। त्यानंतर या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या एका शेततळ्याचं जलपूजन करणार आहेत। त्यानंतर याच्यासाठी पाणलोट यात्रेसाठीची एक जी व्हॅन शासनाकडून उपलब्ध झालेली आहे त्या व्हॅनचं उद्घाटन होऊन शुभारंभ होणार आहे आणि ते व्हॅनला फ्लॅग दाखवणार आहे। आणि त्यानंतर गोळेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणलोट यात्रेसंदर्भाने पाणलोटासंदर्भाने मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे। तर या निमित्तानं माझ्या सर्व परिसरातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आवर्जून वेळ काढावा आणि या पाणलोट यात्रेमध्ये येऊन पाणलोटासंबंधी गोळेगावमध्ये यापूर्वी झालेलं काम, आता होत असलेलं काम आणि अजून पुढे करायचं काम याबद्दल माहिती घ्यावी आणि या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये कशा प्रकारे पाणलोटाचे कामं करता येईल याचे आराखडा तयार करावा। धन्यवाद। नमस्कार, मी लांडगे दीपक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, खुलताबाद येथे कार्यरत आहे। महाराष्ट्र शासनाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 या योजनेमध्ये 140 प्रकल्पांचा समावेश आहे। या प्रकल्पामध्ये जवळपास 5,25,000 हेक्टर एवढं उपचार क्षेत्र प्रस्तावित आहे। या योजनेचा प्रचार व्हावा याकरता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने पाणलोट यात्रेचं आयोजन केलेलं आहे। 31 डिसेंबर 2024ला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयामध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये याचा प्रचार व्हावा, पाणलोट क्षेत्राचं महत्त्व सर्वसामान्य लोकांना कळावं याकरता पाणलोट यात्रेचं आयोजन केलेलं आहे। तर यामध्ये 140 प्रकल्पांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि 3 मार्गिका अंतिम करण्यात आल्या। 3 मार्गिकांपैकी 2 मार्गिकांचं उद्या म्हणजे दिनांक 8 फेब्रुवारी 2025ला उद्घाटन आहे। मार्गिका क्रमांक 2 चं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणाहून सुरू होणार असून मार्गिका क्रमांक 3 चं उद्घाटन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामधून सुरू होणार आहे। याकरता तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती अशा वेगवेगळ्या स्तरावर याचं नियोजन आणि आयोजन विभागाने केलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग व्हावा आणि भविष्यामध्ये याची जागरूकता निर्माण व्हावी हा या योजनेचा मूळ उद्देश आहे। नमस्कार। पाणलोट यात्रेसाठी मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यातून विभागातून गोळेगावची निवड केली त्याबद्दल प्रशासनाचे मी धन्यवाद व्यक्त करतो। उद्या गोळेगावातून मराठवाड्याचं आणि नाशिक विभाग याच्यातून गोळेगावला सकाळी 11 वाजेपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे। त्या अगोदर आम्ही 9 वाजेपासूनच प्रभात फेरी, श्रमदान या सगळ्या गोष्टी करणारच आहोत। जलसंधारणाच्या बाबतीमध्ये जी भूजल पातळी आपली खोल चाललेली आहे तर ते भविष्यामध्ये आपल्या पुढे राहणारं सगळ्यात मोठं संकट आहे। त्यामध्ये जनजागृती गावागावामध्ये व्यक्तिमध्ये व्हावी आणि सर्वांनी आपापली जबाबदारी जलसंधारणाच्या बाबतीमध्ये पार पाडावी या उद्देशाने आणि प्रत्येक गाव हे जलसमृद्ध होऊन स्वयंपूर्ण व्हावं आणि प्रत्येक शेतकरी आणि सजीवसृष्टी ही दुष्काळामुळे किंवा पाण्यामुळे त्याचा अंत होऊ नये यासाठी प्रशासनाने अतिशय सुंदर ही यात्रा सुरू केलेली आहे। ज्याप्रमाणे आपण एक तीर्थयात्रा करतो त्याचप्रमाणे ही एक तीर्थयात्रा आहे जी आपल्या जीवनाशी संबंधित आहे। त्यामुळे सर्व गावकऱ्यांना, सर्व नागरिकांना मी हात जोडून नम्रतेने तळमळीने सांगतो की उद्या सकाळी 10:30 वाजेपासूनच गोळेगावला तुम्ही यावं आणि या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या पुढील पिढीकरता एक चांगलं जलयुक्त गाव आपलं निर्माण करण्याकरता या यात्रेमध्ये सहभागी होऊन ज्ञान घेऊन
म्हणून आपल्या गावामध्ये त्या पद्धतीत काम करावं हीच सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शासनामार्फत महाराष्ट्रातील 3 ठिकाणी पाणलोट यात्रा शुभारंभ करण्यात येत आहे. या पाणलोट यात्रेमध्ये नाशिक आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या 2 विभागामधून पाणलोट यात्रेची जो शुभारंभ आहे हा शुभारंभ आपल्या खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव या गावापासून होत आहे. या पाणलोट यात्रेचं शुभारंभासाठी यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून जवळपास 15 दिवसापासून सर्व तालुकास्तरीय यंत्रणा, ग्रामपंचायत, या ठिकाणचे सरपंच, सर्व सदस्य यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या पाणलोट यात्रेमध्ये वेगवेगळ्या शाळेच्या स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या जलसंधारणाच्या दृष्टीने, आणि त्यामध्ये जे नंबर काढण्यात आलेले त्यांना पण पारितोषिक आपण उद्या देणार आहोत. आणि या पाणलोट यात्रेचा शुभारंभ जो आहे हा माननीय सर्व लोकप्रतिनिधी तसेच या ठिकाणी सर्व तालुकास्तरीय अधिकारी आणि सर्व गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी सहभागी व्हावे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गोळेगाव हे गाव सध्या पाणलोट यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहेत. या ठिकाणी ही पाणलोट यात्रा सर्व पदाधिकारी, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील आदी सर्व लोक या ठिकाणी येणार आहेत. द महाराष्ट्र टुडेच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुढील अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण पाहत राहूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक अदानी.